हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सर्वच भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असली तरीही काही भागात उन्हाचे चटके देखील नागरिकांना सोसावे लागत आहे। ऊन आणि हलका पाऊस यामुळे दमट वातावरण निर्माण झालंय। पाहुयात 7 ऑगस्ट म्हणजेच आज राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसंच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये। राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे। तसंच वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचं आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।